माझी भूमिका अशी आहे, त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जाग्यावर त्याला ठेसून तसाच मारला पाहिजे. आता तुम्ही माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही. ठेसून मारला पाहिजे. फाशी ती किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला उभा चौकांमध्ये त्याशिवाय असा जिवंत. न्याय व्यवस्थेवरती तरी माझी मनाची आग निवणार नाही. नसरापूर प्रकरणानंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जातोय. आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. चिमुकलीच्या नातेवाईकांनी आरोपीला लोकांच्या ताब्यात देण्याची मागणी करत रास्ता रोको देखील केला होता. आरोपीवर याआधी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते, परंतु तो त्यातून सुटला होता. गेल्या 10 वर्षापासून त्याचे घरचे देखील त्याच्या संपर्कात नव्हते. नसरापूरच्या घटनेनंतर आरोपीची पत्नी आणि त्याच्या मुलाने आता संताप व्यक्त केलाय. आरोपीला त्याच ठिकाणी जिवंत जाळून टाका अशी मागणी आरोपीच्या पत्नीने केली आहे. मावशी 2 दिवसापूर्वी तुमच्या पतीने एक खरं तर निंदनीय कृत्य केलं. एका चिमुरडीला कलाकार करून मारून टाकले. संतप्त प्रतिक्रिया नागरिकांची उमटते. तुमची पत्नी म्हणून काय भूमिका आहे? माझी भूमिका अशी आहे, त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जाग्यावर त्याला ठेसून तसाच मारला पाहिजे. माझी एवढीच इच्छा आहे. तुम्ही काय संपर्क आता त्याला सोडवायला वगैरे जाणार किंवा काय? मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही. आता तुम्ही माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही. काय ही माझी नम्रतेची विनंती आहे. गेल्या किती वर्षापासून संपर्कात नाही तुमच्या? 10 वर्ष झाली. आता तुमची हीच मागणी की त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी. कठोर कोर्ट शिक्षा व्हावी. फाशीच झाली पाहिजे. फाशी नाही तर कठोर मग त्याला नुसती ठेचून शिक्षा मारला नाही. पाहिजे त्याला. ठेसून मारला पाहिजे. फाशी ती किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला उभा चौकांमध्ये त्याशिवाय असा जिवंत. न्याय व्यवस्थेवरती तरी माझी मनाची आग निवणार नाही. दादा, तुझ्या वडिलांनी कृत्य केलेलं आहे. वडील म्हणून काय वाटतं तुला? तुझ्या वडिलांनी एवढं कृत्य केलं. वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला. त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज. आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडलंय, हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे. त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी. त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. आज माझी बाची तशीच ती आहे. मला माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत. मला खूप वाईट वाटले अत्यंत. म्हणजे जी समाजातून प्रतिक्रिया तिखट उमटते, संतप्त प्रतिक्रिया उमटते, तीच तुमची आमची तीव्र भूमिका आहे की त्याला खेचून मारला पाहिजे. तीव्र भूमिका आहे, कारण की आम्हाला ह्यातमध्ये लय त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय. आपल्या जीव तुम्हाला आता याचा त्रास होणार आहे. गावकरी सुद्धा वेगवेगळे आरोप करत आहेत. गावकऱ्यांचे आरोप चुकीचे आहेत असं वाटतं. तुमच्यावर होणारे आरोप, तो त्यांचा दोष तुम्हाला दिला जातो. त्यांचा आता तुम्ही म्हणजे आम्हाला त्याला- बोलले ना, आम्ही माणसं त्याच्यामध्ये त्याचे बोललं ना, त्याचं नाव आमच्या नावाला जोडले ना. माझं नाव त्याच्या मागं जोडले म्हणून मला आता त्याचं ते सगळं ऐकून घ्यावं लागेल. काय मला बोलतील ते. ते फाशी. काय काय केलं पाहिजे आता? शासनाने काय केलं पाहिजे तुमच्या? शासनाने ह्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे. त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, नाही त्याला ठेचून मारला पाहिजे. आज छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो. न्याय व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास उडला असं काय केलं तर. एवढीच माझी विनंती आहे. मी ह्याच्यात काही बोलू शकत नाही. मी अपशब्द आहे.